तर मित्रांनो कसं आहात तुम्ही? तर सगळे चांगले तर नाही. आम्ही दोघं भोले आणि मी आज चाललो होतो सिटीत. तर सिटीत चला म्हणलं. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचा लाडका अज्जू. तर जय श्रीराम. आणि सकाळचे वाजले 5:30 आणि आपल्याला जायचं रनिंगला. रनिंगला जात नाही तर पावसाच्या आज वातावरण सध्या बदलेलं होतं. मग काय आपण वॉर्मअप वगैरे चालू केला आणि हा पुशअप आपण मारले. कारण की आपलं असं धरलं अनिकेतनं मला अरे म्हणलं सोड सोड. ते म्हणे नाही नाही सोडत नाही म्हणे मी. कारण की तो वॉर्मअप जास्त कर म्हणलं. ठीक आहे चल तू तसं म्हणशील तसं मग चला म्हणलं आता घराकडे निघू. पण ते काय म्हणे अजून काही बाकी आहे काम नाही म्हणे. मग हसी माझ्या की कसं आहे माणसाचं हसलं ना थोडं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं. त्यामुळं सगळेजण सकाळी उठलं का हसत जा पहिले. कारण की हसल्यावर सगळं आयुष्य आपलं नाही काही तर 2 वर्ष तरी वाढणं असं म्हणतात. पण मग आपलं काही असं माहीत नाही आपल्याला. त्याच्यामुळं म्हणलं आता आपण चला आता घरी निघू चुपचाप. आणि काय इकडं सगळे पोरं होते म्हणलं आता आपल्याला जायचं. मग काय आपल्या गाडीतलं पेट्रोलच संपलं बरं का. आणि पेट्रोल संपलं तर मग डायरेक्ट असं टोचन करूनच गाडी घरी न्यायला लागली. म्हणलं आता विशेष नाही. बबलू नदीला टोचनला पाय. आणि मग काय म्हणलं आता आपण कुंभेफळ फाट्यावर. आणि कुंभेफळ फाट्यावर आलो नाही तर म्हणलं चला म्हणलं मग आता पेट्रोल पंपावर. मग आता पेट्रोल टाकायचं कसं याला म्हणलं ती टोचन डबल. ते म्हणे ठीक आहे मी डबल देतो. मग काय डायरेक्ट पोलीसवाले कसं काय तुम्ही म्हणत असाल काय गुटखा आपल्या बरोबर आहे. गाव स्वच्छ आहे सगळं. गुटखा वगैरे राहिला नाही पाहिजे कोणत्याच दुकानात. त्याच्यामुळे गुटख्यावाल्यावर कारवाई करत होते. म्हणलं चला आता आपल्याला शेतीत जायचं आहे. मग शेतीत जात नाही तर आपल्याला बोल्या म्हणे तो ब्लॉक चालू करणार. म्हणलं ब्लॉक चालू नाही झाला असं होईन का. मग काय आलो होतो मग पार्टी होती आणि हे उघडच फिरत होतं. अरे म्हणे ब्लॉक नको काढू. अरे म्हणलं ब्लॉक नाही आला तर कसं व्हायचं माझं ते सांग म्हणलं. कोणी आपलं चला म्हणलं ब्लॉक इथं एंड करू. कोणी नवीन असेल तर फॉलो करा तेवढं.